नमस्कार विद्यार्थिनी मैत्रिणींनो, या अगोदर आपण व्यवसाय सुरू केला होता. त्याचा पुन्हा एकदा थोडक्यात आढावा घेऊन आपण पुढे जातोय. व्यवसाय म्हणजे काय? व्यवसाय म्हणजे एखाद्या एखाद्या व्यक्तीचा किंवा व्यक्तिसमूहाचा संघटित प्रयत्न दर्शवतो, जे वस्तूचे उत्पादन करतो, त्याची बाजारपेठेमध्ये विक्री करतो आणि त्याच्या स्वरूपामध्ये नफा मिळवतो. अशा प्रकारची जी क्रिया केली जाते त्याला व्यवसाय असं म्हणतात. व्यावसायिकाकडनं समाजाच्या विविध प्रकारच्या गरजा देखील भागविल्या जातात. आता एखाद्या वस्तूचे उत्पादन करणे व ती वस्तू तयार करणे, मग ती वस्तू कोणत्याही स्वरूपाची असू शकते. ती वस्तू शेतीमालाची असू शकते किंवा कारखान्यात तयार होणारी देखील असू शकते. ती वस्तू म्हणजे मानवाच्या श्रमाच्या मदतीने आणि यंत्राच्या साहाय्याने तयार केलेली असतात. आता जमिनीची मशागत करून, उदाहरणार्थ बघा, जमिनीची मशागत करून अन्नधान्याचे उत्पादन करणे हे कृषी उत्पादनाचे उदाहरण आहे. तथापि मानवी श्रम किंवा यंत्राच्या साहाय्याने कारखान्यातून तेल बियांचे रूपांतर खाद्यतेलात करणे हे औद्योगिक उत्पादनाचे उदाहरण आहे. यानंतर आपण त्याची व्याख्या पाहिली होती. तसेच वस्तू वितरणामध्ये वस्तू व सेवा यांचा समावेश होतो. त्याच्यामध्ये वाहतूक, गोदाम, जाहिरात यांच्या सहाय्याने उत्पादकाकडून ग्राहकाकडे त्या वस्तू हस्तांतरित केल्या जातात. या सर्वांचा समावेश या व्यवसाय संकल्पनामध्ये आहे. आता मी तुम्हाला सुरुवातीला जेव्हा सांगितलं होतं, व्यवसाय आणि व्यवसायाला मदत करणारी अनुषंगिक सेवा साधनं म्हणजे वाणिज्य. आणि ही जी अनुषंगिक सेवा साधनं आहे त्याच्यामध्ये वाहतूक, गोदाम, जाहिरात या सगळ्या गोष्टीचा समावेश होतो. त्यानंतर आता आपल्याला पुन्हा पाहायचं आहे व्यवसायाची व्याख्या. व्यवसाय म्हणजे काय? व्यवसाय म्हणजे मालाचे उत्पादन करण्याच्या व संपत्ती मिळवण्याच्या दिशेने केलेले मानवी कार्य म्हणजे व्यवसाय होय. व्यवसाय म्हणजे काय? प्राध्यापक हॅने यांनी व्याख्या केलेली आहे. अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये त्यांनी व्याख्या सांगितलेली आहे. त्यांचं म्हणणं आहे, मालाचे उत्पादन करण्याच्या व संपत्ती मिळवण्याच्या दिशेने केलेली सर्व मानवी कार्य म्हणजे व्यवसाय होय. मालाचे उत्पादन करण्याच्या म्हणजे वस्तूचे उत्पादन करायचं आणि वस्तूचं उत्पादन करून त्याच्यापासून काय मिळवायची? संपत्ती. आणि ती संपत्ती मिळवण्याच्या दिशेने केलेली सर्व मानवी कार्य म्हणजे व्यवसाय होय. दुसरी व्याख्या जी आहे प्राध्यापक प्राइड हग्स कपूर यांनी केलेली आहे. त्यांचं म्हणणं आहे, समाजाच्या गरजांची पूर्तता करण्यासाठी वस्तू आणि सेवांचे नफा मिळवण्याच्या दृष्टीने उत्पादन व विक्रीसाठी व्यक्तींनी सामूहिक प्रयत्न म्हणजे व्यवसाय. आता इथं काय सांगितलेलं आहे? प्राइड हग्स कपूर यांनी सांगितलेलं आहे. प्राध्यापक प्राइड हग्स कपूर म्हणतात की समाजाच्या गरजाची पूर्तता म्हणजे समाजाच्या ज्या आवश्यक गरजा आहे त्यांची पूर्तता करण्यासाठी वस्तू आणि सेवाचे उत्पादन करायचं आणि वस्तू आणि सेवाचे उत्पादन करून त्या दृष्टीने काय मिळवायचा? नफा मिळवायचा. उत्पादन व विक्रीसाठी व्यक्तीच्या समूहाने केलेला सामूहिक प्रयत्न म्हणजे व्यवसाय होय. अतिशय साधी व्याख्या आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की ज्या वेळेला व्यावसायिक व्यवसाय करतो त्यावेळेला त्या व्यवसायातून तो समाजाच्या गरजा पूर्ण करतो. समाजाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी वस्तू आणि सेवाचे उत्पादन करतो. ते वस्तू आणि सेवाचे उत्पादनाचे वितरण करून नफा मिळवण्याच्या दृष्टीने उत्पादन व विक्रीसाठी व्यक्ती समूहाने केलेला एक सामूहिक प्रयत्न म्हणजे व्यवसाय होय. या सगळ्या व्याख्यांवरून आपल्याला असं म्हणता येईल की व्यवसाय म्हणजे काय? व्यवसाय म्हणजे मालाचे उत्पादन करणे. मालाचे उत्पादन कशासाठी करणं? समाजांच्या गरजाची पूर्तता करण्यासाठी मालाचे उत्पादन करणं. उत्पादन केल्यानंतर त्या वस्तूचं वितरण करणं म्हणजे त्या वस्तू विकणं आणि त्या विकून त्यापासून संपत्ती मिळवण्याच्या दिशेने केलेलं एक मानवी कृत्य, मानवी कार्य की एक व्यक्ती किंवा व्यक्तींचा समूह म्हणजेच काय की व्यवसाय म्हणजे मालाचे उत्पादन करायचं. उत्पादन कशासाठी करायचं? तर समाजाच्या गरजा आणि सेवांची पूर्तता करण्यासाठी. समाजाच्या गरजा आणि सेवाची पूर्तता करून व्यावसायिकाने स्वतःसाठी काय मिळवायचं? तर नफा मिळवायचा. नफा म्हणजे संपत्ती मिळवायचा आणि अशा प्रकारे नफा किंवा संपत्ती मिळवण्याच्या दृष्टीने केलेले कार्य म्हणजे व्यवसाय होय. आता व्यवसायाची व्याख्या तुमच्या लक्षात आल्यानंतर आपल्याला पुढील भाग पाहायचा आहे आणि तो म्हणजे व्यवसायाची उद्दिष्टे. आता व्यवसायाची वैशिष्ट्ये. व्यवसायाची वैशिष्ट्ये पाहत असताना पहिलं वैशिष्ट्य आहे आर्थिक कृती. सगळ्यात महत्त्वाचं पहिलं व्यवसायाचं वैशिष्ट्य आहे व्यवसाय ही एक आर्थिक कृती आहे. ती अर्थप्राप्तीसाठी
किंवा उपजीविकेसाठी केली जाते ती प्रेमासाठी, आपुलकीसाठी किंवा करुणेसाठी केली जाते. आपण आर्थिक कृती आणि आर्थिकेतर कृतीमध्ये पाहिलं होतं. तर आर्थिक कृतीमध्ये आपण पाहिलं होतं, आर्थिक कृती म्हणजे पैशाच्या मोबदल्यामध्ये केलेली कृती, त्याला आर्थिक कृती म्हणतात. आणि आर्थिकेतर कृती म्हणजे प्रेम, माया, करुणा किंवा आपुलकीच्या दृष्टिकोनातून केलेली कृती जी आहे ती आर्थिकेतर कृती. मग व्यवसाय ही एक आर्थिक कृती आहे. आर्थिक कृती अशासाठी आहे, व्यवसाय केल्यानंतर व्यवसायापासून व्यावसायिकाला काय पाहिजे, अर्थप्राप्ती पाहिजे. आणि अर्थप्राप्ती कशासाठी पाहिजे, तर त्याच्या स्वतःची उपजीविका करण्यासाठी त्याला अर्थप्राप्ती पाहिजे. म्हणजेच पहिलं वैशिष्ट्य असं आहे, व्यवसाय ही एक आर्थिक कृती आहे. ती कोणत्याही प्रेमासाठी, कोणालाही प्रेमासाठी, आपुलकीसाठी किंवा करुणेपोटी केली जात नाही. ती आर्थिकेतर कृती नाही, तर ती आर्थिक कृती आहे. ती कृती वस्तूचं व्यवसायाचं उत्पादन करतो, उत्पादन करून त्या उत्पादनाचं वितरण करतो आणि ते उत्पादनाचं वितरण करून त्यापासून त्याला आर्थिक प्राप्ती म्हणजे नफा मिळवण्याची आवश्यकता असते. म्हणून कारण नफा कशासाठी मिळवायचा असतो, तर त्याची स्वतःची उपजीविका करण्यासाठी. म्हणून व्यवसाय ही एक आर्थिक कृती आहे. ती अर्थप्राप्तीसाठी व उपजीविकेसाठी केली जाते. ती प्रेमापोटी, आपुलकीसाठी किंवा करुणेसाठी केली जात नाही. दुसरं वैशिष्ट्य आहे, दोन पक्ष प्रत्येक व्यवसायाच्या घडामोडीमध्ये देवाणघेवाण केली जाते. देवाणघेवाणीसाठी कमीत कमी दोन पक्षांची गरज असते. ते दोन पक्ष म्हणजे ग्राहक आणि विक्रेता. व्यवसायातील व्यवहार पूर्ण होणे म्हणजेच खरेदीदार व विक्रेता यांच्यातील लेखी किंवा तोंडी करार होय. आता दुसरं वैशिष्ट्य व्यवसायाचं आहे की व्यवसाय होण्यासाठी दोन पक्ष असले पाहिजे. म्हणजे व्यवसायाच्या घडामोडीमध्ये किंवा देवाणघेवाणीमध्ये देवाणघेवाण करण्यासाठी कमीत कमी दोन पक्षांची आवश्यकता असते किंवा दोन पक्षांची गरज असते. ते दोन पक्ष म्हणजे काय, ग्राहक आणि विक्रेता. व्यवसायातील व्यवहार पूर्ण करणं म्हणजेच खरेदीदार व विक्रेता यांच्यामध्ये लेखी किंवा तोंडी करार होतो. म्हणजेच दुसरं वैशिष्ट्य आपल्याला असं सांगता येईल की व्यवसायामध्ये दोन पक्ष असणं गरजेचं आहे. व्यवसायाची जडणघडण करण्यासाठी किंवा व्यवसायाच्या घडामोडीसाठी त्याच्यामध्ये दोन पक्षांची आवश्यकता आहे. कमीत कमी दोन पक्षांची गरज असते. दोन पक्ष म्हणजे कुठले पक्ष, एक ग्राहक आणि दुसरा विक्रेता. ग्राहक आणि विक्रेता हे दोन पक्ष असल्याशिवाय व्यवसायातील कुठलाही व्यवहार पूर्ण होऊ शकत नाही. म्हणजेच खरेदीदार व विक्रेता यांच्यातील तो एक प्रकारचा लेखी किंवा तोंडी करार असतो. म्हणजे व्यवसाय होण्यासाठी किंवा व्यवसाय घडण्यासाठी तिथं दोन व्यक्तींची आवश्यकता असते. दोन व्यक्ती म्हणजे दोन पक्ष असले पाहिजे. दोन पक्ष असल्याशिवाय व्यवसायामध्ये कुठलीही घडामोड होत नाही. तर ते दोन पक्ष म्हणजे काय, ते दोन पक्ष म्हणजे ग्राहक आणि विक्रेता होय. तिसरं वैशिष्ट्य आहे नफा हेतू. व्यवसाय करण्याचा सर्वात महत्त्वाचा मूळ हेतू कुठला असेल, तर तो मूळ हेतू असतो नफा मिळवणे. नफा मिळवण्याच्या उद्देशाने तो व्यवसाय केला जातो. व्यवसायात वस्तूची मोठ्या प्रमाणावर विक्री करून किंवा वस्तूची किंमत थोड्याफार प्रमाणात कमी करून जास्तीत जास्त नफा मिळवण्याचा प्रयत्न सामूहिक व्यवसाय करत असतो. नफा हा उद्योगाचा कणा असतो की ज्यामुळे व्यवसाय दीर्घकाळ चालू शकतो. नफा हा व्यवसायानुसार वेगवेगळा असतो. नफा हा त्या व्यवसायाचा मूळ उद्देश किंवा हेतू असतो. नफा कमवणे हा व्यवसायाच्या मूळ उद्देशाने हेतूने व्यवसाय केला जातो. व्यवसायामध्ये जेव्हा वस्तूचे उत्पादन होते किंवा वस्तूची मोठ्या प्रमाणात विक्री होते तेव्हा वस्तूची किंमत थोड्याफार प्रमाणात कमी करून आपल्याला जास्तीत जास्त नफा कसा कमवता येईल हे व्यावसायिक सतत पाहत असतात आणि हा व्यवसायाचा मूळ हेतू असतो. नफा हा व्यवसायाचा कणा आहे किंवा उद्योगाचा कणा आहे ज्यामुळे व्यवसाय दीर्घकाळ चालू शकतो. नफा हा व्यवसायानुसार वेगवेगळा असतो. म्हणजे पुढचं तिसरं वैशिष्ट्य आहे की व्यवसाय जो केला जातो त्या व्यवसाय करण्याचा मुख्य हेतू आहे किंवा मूळ हेतू आहे किंवा मूळ उद्देश आहे तो म्हणजे नफा कमवणे. नफा कमवण्याच्या उद्देशाने व्यवसाय केला जातो. व्यवसायाचा मूळ हेतू किंवा उद्देश हा नफा असतो. व्यवसायात वस्तूची मोठ्या प्रमाणात विक्री करून म्हणजे विक्री करत असताना वस्तूची किंमत थोड्याफार प्रमाणात कमी करायची आणि आपल्याला जास्तीत जास्त नफा कसा मिळवता येईल याचा विचार केला जातो. नफा हा उद्योग व्यवसायाचा कणा असतो ज्यामुळं तो व्यवसाय
दीर्घकाळापर्यंत चालू शकतो. नफा हा त्या व्यवसायाच्या स्वरूपानुसार वेगळा असतो. नफा कमवणे हा व्यवसाय संघटनेचा सर्वात महत्त्वाचा उद्देश असतो. नफ्याच्या उद्देशानेच व्यवसाय केला जातो. व्यवसाय करून नफा मिळवणे आणि स्वतःच्या उपजीविका करणे हे व्यावसायिकाचे प्रमुख हेतू असते. म्हणजे तिसरं वैशिष्ट्य आपल्याला असं म्हणता येईल की व्यवसाय हा नफा मिळवण्याच्या हेतूनेच केला जातो. व्यवसायात वस्तूची मोठ्या प्रमाणात विक्री करून वस्तूंची किंमत थोड्याफार प्रमाणात कमी करून जास्तीत जास्त नफा कसा कमवता येईल या उद्देशानेच व्यवसाय केला जातो. म्हणजे व्यवसायाचा, उद्योगाचा किंवा व्यवसायाचा सगळ्यात महत्त्वाचा कणा म्हणजे नफा असतो. त्या नफ्यामुळे व्यवसाय दीर्घकाळ चालू शकतो. व्यवसायाच्या स्वरूपानुसार नफा हा वेगवेगळा असू शकतो. पुढचं आहे चौथं वैशिष्ट्य, वस्तू व सेवाचे उत्पादन. कोणत्याही वस्तूची किंवा सेवाची देवाणघेवाण करण्यापूर्वी व्यावसायिकांना त्या वस्तूचे उत्पादन करावे लागते. वस्तू या तर एकतर कारखान्यात मोठ्या प्रमाणावर निर्माण केल्या जातात किंवा उत्पादकाकडनं त्याचा पुरवठा होत असतो. या कृतीमध्ये उत्पादकाचे मोठे ध्येय असते की वस्तू विक्री करून नफा मिळवणे. वस्तू व सेवांचे उत्पादन म्हणजे कोणताही व्यावसायिक जेव्हा व्यवसाय करतो त्यावेळेला वस्तू व सेवाची देवाणघेवाण करत असताना व्यावसायिकांना त्या वस्तूचे उत्पादन करावे लागते. एकतर वस्तू कारखान्यात तयार कराव्या लागतात मोठ्या प्रमाणात किंवा उत्पादकाकडनं घेऊन त्याचा पुरवठा केला जातो. पण ज्या वेळेला व्यावसायिक व्यवसाय करतो किंवा सेवांची देवाणघेवाण करतो, एकतर त्या सेवा तो स्वतः उत्पादित करून विकतो किंवा दुसरीकडनं कारखान्यात स्वतः तयार करतो किंवा दुसऱ्या उत्पादकाकडनं घेऊन विकतो. परंतु या दोन्ही क्रिया करत असताना त्या कृतीमध्ये त्याला नफा मिळवणे हे महत्त्वाचे उद्दिष्ट असते. नफा मिळवण्याच्या उद्देशानेच ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या असतात. म्हणजे कोणताही व्यवसाय किंवा व्यवसाय वस्तूची देवाणघेवाण करण्यापूर्वी व्यावसायिकांना त्या वस्तूचे मोठ्या प्रमाणात उत्पादन करावे लागते. वस्तू एकतर कारखान्यात मोठ्या प्रमाणात निर्माण केल्या जातात किंवा उत्पादकाकडनं त्याचा मोठ्या प्रमाणात कृतीमध्ये नफा म्हणजे मोठ्या प्रमाणात पुरवठा होतो आणि या कृतीमध्ये नफा मिळवणे हा उद्देश असतो. त्यानंतर पाचवं वैशिष्ट्य आहे वस्तू व सेवांची देवाणघेवाण. वस्तू आणि सेवांची देवाणघेवाणीचा समावेश याच्यामध्ये व्यवसायामध्ये वस्तू व सेवाच्या देवाणघेवीचा समावेश असतो. आता वस्तू आणि सेवाच्या देवाणघेवीचा समावेश प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या पैशाच्या स्वरूपात किंवा किमतीत वस्तू व देवाणघेवाण केली जाते. म्हणजेच काय की इथं व्यवसाय जेव्हा केला जातो तेव्हा वस्तूची देवाणघेवाण होते. आता जसं आपण इथं पाहिलं होतं दोन पक्ष ग्राहक आणि विक्रेता, हे दोन पक्ष जेव्हा असतात त्यावेळेला ग्राहक आणि विक्रेता याच्यामध्ये वस्तूची देवाणघेवाणीचा समावेश असतो. विक्रेता वस्तू विकतो आणि ग्राहक ती वस्तू घेत असतो. पण प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या जेव्हा देवाणघेवाण वस्तूची होते त्यावेळेला ती पैशाच्या स्वरूपात किंवा किमतीत वस्तूची देवाणघेवाण केली जाते. उदाहरणार्थ पैशाच्या साहाय्याने वस्तू खरेदी करणं. या उलट वस्तू विनिमयामध्ये वस्तू सेवांच्या बाबतीत वस्तूंची अदलाबदल केली जात होती. त्याच्यामध्ये गव्हाच्या बदल्यात तांदूळ देणे. जर वस्तूचे उत्पादन स्वतःच्या उपभोगासाठी केले जात असेल, उदाहरणार्थ पोशाख स्वतःच्या मुलासाठी शिवणे, त्याला उद्योगधंदा म्हणता येणार नाही. पण पोशाख शिंप्याच्या दुकानात शिवला जात असेल व शिवण्याचे पैसे घेतले जात असतील तर त्याला उद्योगधंदा म्हणता येईल. पण जर वस्तू दान केली, भेट दिली जात असेल तर त्याला देखील व्यवसाय म्हणता येणार नाही. व्यवसायामध्ये पुढचं वैशिष्ट्य असं आहे की व्यवसायामध्ये वस्तूची देवाणघेवाण केली जाते. वस्तूची देवाणघेवाण करण्यासाठी व्यवसायामध्ये दोन पक्षांची आवश्यकता आहे. एक खरेदी करणारा आणि दुसरा विक्री करणारा. ह्या दोन पक्षांचा समावेश असतो. त्यामध्ये प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या पैशाच्या स्वरूपात वस्तूची किंवा किमतीची देवाणघेवाण वस्तू व सेवांची देवाणघेवाण केली जाते. आता ज्या वेळेला ह्या दोन पक्षामध्ये वस्तूची व सेवाची देवाणघेवाण केली जाते त्यावेळेला ती देवाणघेवाण पैशाच्या साहाय्यानेच केली जाते. म्हणजेच काय की पैशाच्या साहाय्याने वस्तूची देवाणघेवाण केली जाते. विक्रेता आणि ग्राहक याच्यामध्ये ज्या वेळेला वस्तूची देवाणघेवाण होते त्यावेळेला ती देवाणघेवाण पैशाच्या मोबदल्याच्या स्वरूपातच होते. उदाहरणार्थ तुम्ही दुकानात जाऊन वही खरेदी केली तर तुम्ही दुकानदाराला त्या वहीच्या बदल्यात पैसे देता. म्हणजे अशा पद्धतीने वस्तूची अदलाबदल जेव्हा होते त्यावेळेला ती पैशाच्या स्वरूपात होते. परंतु या उलट जेव्हा वस्तू विनिमय अवस्था होती
त्या वस्तू विनिमय अवस्थेमध्ये वस्तूची अदलाबदल केली जात होती. ती अदलाबदल म्हणजे गव्हाच्या बदल्यात तांदूळ देणे ही वस्तूची अदलाबदल होती. जर वस्तूचे उत्पादन स्वतःच्या उपभोगासाठी केले जात असेल तर त्याला स्वतःच्या उपभोगासाठी केले असेल तर त्याला उद्योगधंदा म्हणता येणार नाही. उदाहरणार्थ उदाहरणार्थ पोशाख स्वतःच्या मुलासाठी शिवणे त्याला उद्योगधंदा म्हणता येणार नाही. पण पोशाख जर शिंप्याकडून शिवून त्याला जर आपण पैसे दिले तर त्याला उद्योगधंदा म्हणता येईल. म्हणजेच त्याचबरोबर आपण मित्राच्या पार्टीमध्ये जातो, मित्राच्या बड्डे पार्टीला जातो, त्याला एखादी वस्तू गिफ्ट देतो तर त्याला उद्योगधंदा म्हणता येणार नाही. किंवा काही दानशूर मोठमोठ्या ट्रस्टला काही दान करतात, अन्नधान्य दान करतात, पैसे दान करतात, त्याला देखील उद्योगधंदा म्हणता येणार नाही. उद्योगधंदा कधी म्हणता येईल की देवाणघेवाण वस्तूची आणि सेवाची देवाणघेवाण होईल आणि ती वस्तूची आणि सेवाची देवाणघेवाण फक्त आणि फक्त पैशाच्या मोबदल्यात जेव्हा होईल तेव्हाच त्याला उद्योगधंदा म्हणता येईल किंवा व्यवसाय म्हणता येईल. अन्यथा त्याला व्यवसाय म्हणता येणार नाही. आणि यातलं पुढचं वैशिष्ट्य आता आहे. आजचा 5 वैशिष्ट्य पाहिल्यानंतर आपण आज काय पाहिलं याचा आढावा घेऊया. आज आपण व्यवसाय म्हणजे काय याचा आढावा घेतला. बघा, व्यवसाय म्हणजे काय हे पाहिलं. व्यवसाय म्हणजे काय पाहत असताना पुन्हा आपण व्यवसाय म्हणजे काय पाहिलं. त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की एखादा व्यक्ती किंवा व्यक्तीचा समूह सुसंघटितपणे वस्तू व सेवांचे उत्पादन करून बाजारपेठेमध्ये त्याची विक्री करतो आणि त्याच्या बदल्यात नफा कमवतो व समाजाच्या गरजा पूर्ण करतो. त्याला काय म्हटलं जातं? व्यवसाय असं म्हटलं जातं. मग ती वस्तू कोणतीही असू द्या, ती कृषी उत्पादन असू द्या किंवा कारखान्यात तयार केलेली वस्तू असू द्या. म्हणजे जमिनीची मशागत करून अन्नधान्याचे उत्पादन करणे हे कृषी उत्पादनाचे उदाहरण आहे. परंतु तथापि मानवी श्रम किंवा यंत्राच्या सहाय्याने कारखान्यातून तेलबियापासून तेल तयार करणे हे औद्योगिक उत्पादनाचे उदाहरण आहे. त्यानंतर आपण पाहिलं की याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की व्यवसाय कुठलाही असू शकतो. शेतीच्या स्वरूपात असेल किंवा कारखान्यातून, म्हणजे शेतीमध्ये मशागत करून उत्पादन करणं, पण तेल बियापासून कारखान्यात तेल तयार करणं यंत्राच्या आणि कामगाराच्या सहाय्याने हे उद्योगाचं उदाहरण आहे. त्याच्यामध्ये आपण पाहिलं की वितरणामध्ये वस्तू व सेवांचा समावेश असतो. यामध्ये वाहतूक, गोदाम, जाहिरात यांच्या सहाय्याने उत्पादकाकडून ग्राहकाकडे त्या वस्तू हस्तांतरित केल्या जातात. त्यानंतर आपण व्याख्या पाहिली. मालाचे उत्पादन करण्याच्या व संपत्ती मिळवण्याच्या दिशेने केलेले मानवी कार्य म्हणजे व्यवसाय. ही व्याख्या प्राध्यापक हानेनी केलेली पाहिली. त्यानंतर आपण प्राईड हग्स यांनी व्याख्या केलेली पाहिली. त्यांनी सांगितलं की समाजाच्या गरजाची पूर्तता करण्यासाठी वस्तू आणि सेवांचे नफा मिळवण्याच्या दृष्टीने उत्पादन व विक्रीसाठी व्यक्तीने सामूहिक केलेला प्रयत्न म्हणजे व्यवसाय होय. त्यानंतर आपण व्यवसायाची वैशिष्ट्ये पाहिली. पहिलं वैशिष्ट्य पाहिलं की व्यवसाय ही एक आर्थिक कृती आहे. आर्थिक प्राप्तीसाठी व स्वतःच्या उपजीविकेसाठी व्यावसायिकांनी केलेली ती एक कृती आहे. प्रेमासाठी, आपुलकीसाठी किंवा करुणेसाठी केली जात नाही. दुसरं वैशिष्ट्य पाहिलं की व्यवसाय करण्यामध्ये 2 पक्ष असले पाहिजे. एक म्हणजे ग्राहक आणि दुसरा विक्रेता, आणि या दोन्ही पक्षामध्ये वस्तूची देवाणघेवाण असली पाहिजे. तिसरं वैशिष्ट्य आपण पाहिलं, नफा मिळवणे हा व्यवसायाचा मुख्य उद्देश असतो. नफा मिळवण्याच्या उद्देशाने व्यवसाय केला जातो आणि नफा हा व्यवसायाची किंमत थोड्याफार प्रमाणात कमी करून जास्तीत जास्त कसा नफा मिळवता येईल याकडे व्यावसायिकाचे लक्ष असते. नफा हा उद्योगाचा कणा असतो आणि त्यामुळे तो व्यवसाय दीर्घकाळ चालू शकतो. त्यानंतर आपण चौथं वैशिष्ट्य पाहिले, वस्तू व सेवांचे उत्पादन. कोणत्याही वस्तू किंवा सेवांचे देवाणघेवाण करण्यापूर्वी व्यावसायिकांना त्या वस्तूंचे उत्पादन करावे लागते. त्या वस्तू एकतर कारखान्यात मोठ्या प्रमाणात निर्माण केल्या जातात किंवा उत्पादकाकडून त्याचा पुरवठा केला जातो. यामध्ये नफा मिळवणे हे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. आणि 5वं पाहिलं, वस्तूची देवाणघेवाण. व्यवसाय कशाला म्हणता येईल तर ज्या वेळेला वस्तूची देवाणघेवाण पैशाच्या स्वरूपात होईल
त्या ठिकाणी व्यवसाय होईल. अप्रत्यक्षरित्या पैशा स्वरूपात वस्तू आणि किमतीची देवाणघेवाण होईल. तर दोन पक्ष असतील, ग्राहक आणि विक्रेता. ग्राहक आणि विक्रेतेमध्ये जेव्हा व्यवहार होईल तेव्हा तो व्यवहार पैशाच्या मोबदल्यामध्ये होईल तरच तो व्यवसाय आहे, अन्यथा तो व्यवसाय होणार नाही. म्हणजे पैशाच्या स्वरूपामध्ये वही खरेदी करणे हा झाला व्यवसाय. या उलट वस्तू विनिमयामध्ये गव्हाच्या बदल्यात तांदूळ देणं हा व्यवसाय होत नाही. जर वस्तू स्वतःच्या उपभोगासाठी जर तयार केली तर तो देखील व्यवसाय होत नाही. उदाहरणार्थ, एखाद्या शिंप्याने आपल्या मुलासाठी पोशाख शिवला तर तो उद्योग होणार नाही. परंतु तोच पोशाख त्याने शिंप्याकडून दुकानातून शिवून घेतला आणि त्याला पैसे दिले तर तो व्यवसाय होईल. त्याचबरोबर आपण वाढदिवसामध्ये दिलेली भेटवस्तू किंवा मोठ्या संस्थांनी दानशूर व्यक्तींनी केलेलं दान हे देखील व्यवसाय होऊ शकत नाही. ठीक आहे, आज आपण इथं थांबतोय. उद्याच्या तासाला आपण 6वं वैशिष्ट्य पाहणार आहोत. धन्यवाद.